106.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एआयआर या आपल्या मोबाईल अॅपवर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:50 झाली आहेत. आता ऐकूया परिसर या कार्यक्रमात निसर्ग जागृती याविषयी. याचं लेखन आहे डॉक्टर सुधीर कुंभार यांचं. ऐकूया कार्यक्रम परिसर. निसर्ग आणि पर्यावरण प्रेमी मित्रांनो, आपल्या घरात असणाऱ्या एकूण नळातील गळणारे नळ किती आहेत याची कधी मोजदाद केलीय का? त्या गळणाऱ्या नळातून एका मिनिटामध्ये किती लिटर पाण्याची गळती होते हे मोजून घेतल्यावर एका तासाला, एका दिवसाला आणि एका महिन्यामध्ये आणि एका वर्षामध्ये आपण किती पाणी वाया घालवतो याची आकडेमोड केलीय का? अशा सर्व गळक्या नळातून वाया जाणारं पाणी आपण मोजल्यानंतर ठरवा, जर हे वाया जाणारं पाणी आपणास जास्त पैसे देऊन विकतच घ्यावं लागलं असतं तर किती रुपये खर्च करावे लागतील? घरगुती पाणी वापराचा हिशोब मांडताना तुमच्या घरात किती माणसं आहेत? पाण्याचा वापर कशाकशासाठी होतो? तुमच्या घरात पाण्याचा किती अपव्यय होतो? वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल हा विचार करूया. आपण कुठं आहोत तिथपर्यंत पाणी नळाद्वारे पोहोचवलं जातं, पण दुसऱ्या बाजूला अनेक गावात वृद्ध नागरिकांना, लहान मुला-मुलींना, स्त्री-पुरुषांना पहाटे, रात्री, भर उन्हात 1-2 किलोमीटरवरून पाणी डोक्यावरून आणावं लागतं. कुटुंबातील सर्व सदस्य पाणी मिळवण्यासाठी दिवसभरातील काही तास घालवतात. खोल विहिरीतून पाणी उपसून किंवा बोरवेलचं पाणी हापसून, तसंच अनेकदा टँकरची वाट पाहून मिळेल तेवढं पाणी घरी घेऊन ते येतात. आपल्या दिवसाची सुरुवात ही पाण्यानंच होते. किती चांगली गोष्ट आहे, आपल्याला पाणी वापरण्यास सहज मिळतंय, पण आपण ते उपलब्ध आहे म्हणून बेहिशोबी पाणी वापरतो. सकाळी चेहरा धुण्यासाठी नळ चालू ठेवूनच पाणी वापरत असाल तर भविष्यात धोक्याची वाट चालत आहात हे लक्षात ठेवा. दिवसातून अनेकदा बाथरूम स्वच्छ करण्यासाठी, शौचालयात फ्लश करण्यासाठी किती प्रमाणात आपण वापर करतो? आपणच आपल्यावर आता नियंत्रण ठेवायला शिकूया. आंघोळी करता बादलीचा वापर करूया. शॉवर, बाथटब हे प्रमाणात वापरूया. घरातले कोणते नळ चालू ठेवून दाढी करण्याकरता, दात घासण्याकरता पाणी जास्त वापरत असतील तर तसं पाणी वाया घालवू नका असं त्यांना सांगूया. आपल्या स्वयंपाकघरात स्वयंपाकासाठी तसंच भाज्या, फळं हे धुण्यासाठी, अन्न शिजवण्यासाठी पाणी वापरलं जातं. ते किती जास्त असतं याची पडताळणी घेऊया. नळ चालू ठेवून भांडी धुण्यासाठी पाणी प्रचंड प्रमाणात वापरलं जात असेल तर त्यावर नियंत्रण ठेवायला सांगूया. कपडे हातानं धुण्याकरता आणि वॉशिंग मशीननं धुण्याकरता कुठं जास्त पाणी लागतं याचं निरीक्षण करा आणि ते नोंदवा. तुम्ही स्वतः तुलना करा. मोठ्या व्यक्तींसोबत चर्चाही करा. पाण्याचा वापर कमी करण्यासाठी मग काय काय करता येईल ते ठरवा. घरात इतर अनेक कामं पाण्याशिवाय चालत नाहीत. त्यातील ओटा धुण्यासाठी, घरातील फरशी पुसण्यासाठी, अंगणातील पेव्हर ब्लॉक, फरशा धुण्यासाठी, वारंवार वाहनं धुण्यासाठी लागणारं पाणी पाईपनं घेताय की बादलीनं, त्यामुळं मोठा फरक पडणार आहे. बगीचा असेल तर गरजेपेक्षा जास्त पाणी पाईपनं दिलं जाईल आणि बादली असेल तर पुरेसं पाणी आपण देऊ शकतो. यावर स्वतः कृती करून आपण पाहू शकता. मग विनाकारण जास्त पाणी देण्याचं काम आपल्या हातून होणार नाही याची काळजी 12 महिने 24 तास पाणी मिळणाऱ्या नागरिकांनी कायमच केली पाहिजे. पाण्याचा वापर काटकसरीनं करण्यासाठी उपाययोजना अंमलात आणूया आणि आपलं पाणी काटकसरीनं वापरूया. श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात निसर्ग जागृती याविषयी ऐकलं. याचं लेखन होतं डॉक्टर सुधीर कुंभार यांचं आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.